कितीही थंडी वाजू दे. आता सध्या एवढी थंडी पडली की माणसाला अंथरुणामधून कधी उठूशी सुद्धा वाटत नाही. वाटतं का? अजिबात नाही. परंतु जबाबदारी ही एक अशी चीज आहे ना की खडकन माणसाला त्या अंथरुणातून जाग आलीच पाहिजे. अलारामची सुद्धा आवश्यकता पडत नाही, कारण की अंगावरती आपल्या जबाबदारी असते. म्हणून जबाबदारी आपल्याला सहज म्हणते, उठ, घे स्वेटर आणि जा ड्युटीवर. कारण की कितीही थंडी वाजली तरी तुझ्या परिवारासाठी तुला उंबरठ्याच्या बाहेर जावेच लागणार. आणि थंडीची ऊब काय असते ही कधी न जाणून देणारी म्हणजे विश्वासू, सगळ्यात विश्वासू म्हणजे आपली जबाबदारी. अलारामची गरज नाही हो आपल्याला उठवायला की तुम्ही उठा अलाराम होणार आहे. अजिबात तसं काही नाही. फक्त आपल्याला जाग येऊ द्या 4 ते 4:30ला की मला ड्युटीवर जायचं आहे आणि मी गेले तरच माझ्या घरात 2 घास शिजले जाणार आहेत. ही जबाबदारी कडाक्याच्या थंडीतसुद्धा माणसाला ड्युटीवर जायला भाग पडते. म्हणून जेवढी जबाबदारी तुमच्या अंगावरती लवकर येईल तेवढे तुम्हाला त्याच्यामधून एवढं शिकायला भेटेल ना ते कोणत्याच शाळेमध्ये आणि कोणत्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कधीच कोणी शिकवणार नाही. म्हणून जबाबदारी स्वीकारायला शिका. कारण की मौज मस्ती तर आपण करणारच आहोत, पण ते स्वतःच्या जीवावरती. जबाबदारी स्वीकारून सुद्धा मौज मस्ती दंगा मस्ती सगळं करता येतं. कारण आता जबाबदारी आपण स्वीकारली ना की आपल्याला कसं वागायचं आहे हे आपल्याला नियती लगेच शिकवते. म्हणून थंडीच्या दिवसामध्ये ड्युटीवर जाण्यासाठी जबाबदारीसारखं व्यसन कोणतंच नाही.